सो guys, welcome back to this vlog. तर आज आहे कोकण ट्रिपचं पार्ट 2. आज इथून निघणार आहे कोकणसाठी 11 वाजता. इथून कोकणला जायचं आहे. तर मला आठवत असेल तर माझा पहिला ब्लॉग इथून निघलेला, जे माझे पहिले जे सबस्क्रायबर आहेत किंवा व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती असेल की पहिला जो ब्लॉग होता होता. आता आंघोळ करतो, ब्रश केला आहे. तर हे लोकसुद्धा उठलेले आहेत. फायनल झाली आपण रेडी. तिथून जायचं कोकणमध्ये. आपण एक टॅक्सी बुक केलेली ती. ब्रेकफास्ट वगैरे केला आहे. अंशू पण रेडी झालेला आहे. ब्रेकफास्ट झाला, सगळं झाले, जेवण वगैरे केले. आता इथून जायचं आहे वगैरे गाडीत. आधी नाही खूप वेळ झालं बसलो यावरून, अजून काय तो आला नाही आहे टॅक्सीवाला. म्हणजे आम्ही एक बुक केली कार, तो म्हणजे ड्रायव्हर आला नाही अजून. आणि हे बघा अंशू आणि मी खाली बसलेलो आहे. आणि माव वगैरे सगळे आहेत ना, ते वरच्या फ्लोअरला गेले. ते काय ते आवडते, ते सगळे लगेज वगैरे पॅक आहेत. बॅग्स, लगेज, सूटकेस सगळं रेडी. पण थोड्यासाठी राहिलं तर हे बघा, आम्ही दोघं खाली बोर होतोय. तर भेटूयात डायरेक्ट टॅक्सीमध्ये. आता आलो आहे थोडं घरून पुढं. आता इथून सध्याला आता पुन्हा सोडतोय आम्ही. निघालो आहे घरून म्हणले. हे बघा, पुन्हा सोडतोय इथून आम्ही आता, म्हणजे कोकणला जाण्यासाठी. तर हायवेला लागेल थोड्याच वेळात, सुपर हायवेला. आता खूप वेळ प्रवास केल्यानंतर थोडीशी झोप घेतली. आता उठलो. हे बघा, ही झोप येतच आहे अजून. थोडंसं पुढं आलो आहे, म्हणजे तास दीड तास झालं. हे सगळं आता डोंगरदऱ्या लागल्यात नुसत्या. हे बघा, रवी मामा गाडी चालवतोय, कंटिन्यू गाडी चालवतोय आणि तो बिना झोपता. तर वडापाव घेतले मध्येच, तर जोशी वडापाववाल्यापाशी. तिथून मग आता प्रवास कंटिन्यू करणार आहे. इथून वडापाव खाल्ल्यानंतर हे बघा, नुसतं झोंगर झाले बघत बघत. प्रवास एन्जॉय करतोय. त्यातही असं उचमळल्यागत होत होतं गाडीत. ह्या काय माहिती सगळ्यांनाच होत होतं, प्रवासाने होत होतं का काय. थिंक टर्नमुळे होत होतं. टर्न म्हणजे वळणं होती खूप रस्त्याला, त्यामुळे होत असेल कदाचित. नुसतं डोंगर झालं. हे बघा, ही पण झोपली. अंशू आहे ना, अंशू फक्त एन्जॉय करत होता थोडा. तो अजून वडापाव खातोय, तास झालं. हे बघा, आणि परत केली थोडीशी मस्ती, गाणं वगैरे लावून सगळं एन्जॉयमध्ये. हे बघा, अजून झोपलेलीच आहे. आणि अक्षरशः वडापावसुद्धा खाल्ला नाही त्याच्या वाटणीचा. परत तासाभराने बघितलं तर हे डोंगर झाड्या काय संपत नव्हत्या, अजिबात संपत नव्हत्या. जेव्हापासून आम्ही हायवे सोडला ना, तेव्हापासून नुसतं डोंगर झाड्या, नुसता घाट आहे कोकणात जाण्यासाठी. आणि नुसते रिसॉर्ट, इकडं तिकडं नुसते रिसॉर्ट आहेत. हे बघा, इथं पण काम चालू आहे खाली ढोसळून आहे म्हणून. परत आलो थोडंसं पुढे. इथं आता जंगल झाडी पण लागली आहे. आता जंगल झाडी आहे बघा. आणि नुसते डोंगर मोठे मोठे, लय मोठे मोठे. व्हिडिओमध्ये थोडेसे हे दिसत असतील, पण एवढे मोठे होते ना, आयुष्यपत इतके मोठे होते ना डोंगर. असं चक्कर आल्यागत होत होतं. तुम्हाला जर थोडासा असा महाग नॉईस येत असेल तर तो समुद्राचा आहे, कारण की मी कोकणात आता ऑडिओ टाकतोय ह्याला व्हिडिओला, त्या कारणामुळे असा ऑडिओ जराही होतोय. आवाज नॉईस लय मागं येते.
जरा कॉपरेट करा मग। इथं बघा सगळी जंगल झाडी होती, नुसती जंगल झाडी, असे डोंगर वगैरे आलते इथं मध्ये मध्ये। पुढं आल्यानंतर जो व्ह्यू लागला ना, शपथ असं एकच नंबर, म्हणजे अख्खे डोंगर साईडने मध्ये पाण्याचा झरा होता, एकच नंबर दिसत होतं। नदी आहे का, नदी आहे ही खूप मोठी, मला पण माहिती नव्हतं, काकांनी सांगितलं परत मला हे नदी। परत अंशूसोबत आधी सोबत केली मस्ती थोडी, आणि परत बसलो गाडीत प्रवासासाठी जरा रेस्ट घेऊन। हे बघा काय व्ह्यू आहे मस्त। आणि दीदी पण आता उठलेली आहे, जरा आली रंगात। परत लागलो रस्त्याला परत प्रवासासाठी। तब्बल 6 ते 7 तास प्रवास केला इथं। हे नुसते जंगल झाडी, नुसतं हायवे इथं। परत घेतली थोडीशी रस्त्यावरती रेस्ट, रस्त्यावर कडेला थांबून। आता हे बघा सगळ्यांनी फोटो वगैरे काढले, ही विद्या मावळे आणि ही दिदी आपली। आता चाललोय, सगळ्यांचे असं जरा मूड ऑफ झालं इथं, कारण की सगळ्यांना उचमळत वगैरे होतं। आता फायनली इथं पोचलो मी रिसॉर्टवर। खूप उशीर पण झालता, तर पोचलो, इतके कंटाळलेलं। सनसेट पण भेटला नाही आम्हाला, सनसेट म्हणलं उद्याच पाहूयात आता। मग आलो थोडं पुढं मस्तपैकी बॅग लगेज वगैरे घेऊन, म्हटलं आता रेस्ट करूयात थोडासा। मग परत आहे ना बॅग घेतली, परत कळलं की इकडं रूम नाही। पुढं गेलो, पुढून कळलं इकडं रूम नाही, मागं रूम आहे। परत थोडं मागं चालत आलो, पण मला अक्षरशः चालण्याचा सुद्धा कंटाळा आलता, आणखी बसून बसून पायाला अख्ख्या मुंग्या आलते जरा। परत आलो, हे कळलं हे आपलं रिसॉर्ट आहे, हे आपला विला आहे, इथं आपण स्टे करणार आहे। 2 वेगवेगळे रूम होते, एक अलीकडची आणि एक तिकडं पलीकडची। आता फायनली आलो आता रूममध्ये मी। AC ची रूम आहे मस्तपैकी। इतकं कंटाळा आला आहे ना, खूप कंटाळा आला आहे। हे बघा दीदी, ही माव, अंशू, पूजा माव, आदी, हे बघा बसलेलो। हे बघा AC पण केला आहे आता चालू। बसल्यानंतर हातात हा दिला साबण, आंघोळ हे धुवून करून घ्यायला। आता 3 रुपयाचा साबण देऊन आंघोळ करायला लावली आहे। परत आंघोळ वगैरे फ्रेश करून होऊन आलो इथं जेवण्यासाठी। हे बघा अंशू पण आला, तर इथून जायचं जेवण करायसाठी। हे एकाच मालकाचं आहे सगळं, तर इथून जायचं जेवण करण्यासाठी। पुढं आहे तिथं हॉटेल म्हणजे यांचं रेस्टॉरंट आहे। ही मावची रूम, ही पूजा मावची रूम आहे आणि आधीची, आणि तिथून परत आलो जेवण करण्यासाठी। जेवण करण्यासाठी पुढं आलतोच तेवढ्यात काका म्हटले चल बीचवर जाऊन येऊ। तर बीच चालतोय पण पाणी दिसत नव्हतं, खूप लांब गेलं वाटतं पाणी रात्रीच्या वेळेस, इतकं लांब गेलं तब्बल 500 मीटर चाललो तरी पाणी लागलं नव्हतं। पुढं गेलो मग असलं काय ते भेटलं, किड्यांचं घर। पुढं गेलो तरी पाणी नव्हतंच। हे बघा पुढं आलो तेवढ्यात म्हटलं आपलं नाव तरी काढून घेऊ, इथं काय चांगलं नव्हतं। पुढं आलो, इथं चांगलं नाव काढलं मस्तपैकी माझं स्वयं। तेवढं सबस्क्राईब करून घ्या मग ह्याच नावाला। हे बघा नुसतं चालतो, काय दिसत नसेल तुम्हाला पण, कॅमेऱ्यात पण काय दिसत नव्हतं, फ्लॅश लावली तरी काय दिसत नव्हतं, फक्त खालची माती दिसत होती आणि आवाज येत होता समुद्राचा। हे बघा ओली तर दिसत होती थोडी माती। पुढं आल्यानंतर थोडंसं पायाला पाणी लागलं, पण तिथनं पुढे गेल्यानंतर अजून पाणी नाही। रात्रीचं आय थिंक मला वाटतं समुद्र महाग जात असेल, शांत होत असेल, त्यामुळे जास्त किनाऱ्यावर पाणी येत नसेल, त्याच्यामुळंच लागत नव्हतं। मग काय केलं थोडंसं चिल तिथून आल्यानंतर। हे बघा हे आपलं हॉटेल, इथं जेवण करायचं आपल्याला रात्री। हे सगळे जेवण्यासाठी चाललेली, म्हणलं मी पण जेवण करून येतो। मग आलो इथं बसलो जेवण करण्यासाठी, मी माऊ काका। जेवण करून आल्यानंतर आलो रूमवर, केली थोडी आरशासमोर शायनिंग। हे बघा बघितला असा व्ह्यू माझा स्वतःचाच। परत म्हणलं चला बाहेर तरी बसूयात, सगळे बनले चला बाहेर चिल मारू थोडंसं। मग आलो चिल मारण्यासाठी बाहेर। तिकडे बोलावलेलं बीचकडे, म्हणलं तिकडं
चाललो आता. हे बघा, हे माऊचा विला आहे इकडचा बंगलो, आणि तिकडं पुढं रेस्टॉरंट आहे, त्याच्या पुढं बीच आहे. तर आज पुरतं एवढंच. आज लय कंटाळा आलेला आहे आपल्याला. मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा.